मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मन प्रोत्साहित करतो। मित्रांनो आजचा ब्लॉग आहे पावसावरती आणि पाऊस कसा झाला आहे, पूर किती आला आहे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करू। वातावरण अजूनही पावसाचं आहे, 2 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चाललेला आहे आणि मला असं वाटतं उद्या बी पाऊस राहील, त्याचे चिन्ह वाढत आहेत। बाकी नजारा सुंदर झालेला आहे, तुम्ही बघताच माझ्या पाठीमागं डेली बघताय। डेली जे आपले जे सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूअर्स आहेत, त्यांना माहिती आहे कसा नजारा असतो आणि आपण आता बॅक कॅमेराने वरून दाखवतो। हा आहे नजारा ग्रामीणवाडीचा। पाऊस संततधार दिवसभर चालू आहे। चला आपण आता जाऊ पूर बघायला। दुपार धरून पाणी वाहते भरपूर जोरात। पहिल्याच वड्याला भरपूर पाणी होतं, तलाव वगैरे फुल भरलेले आहेत। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस नाही। नाशिक भागात संगमनेर, नाशिकचे 3-4 तालुके आहेत, चांदवड, सटाणा, देवळा, निफाड आणि संगमनेर हा अहमदनगरचा। मला असं वाटतं मित्रांनो, चला आपण जाऊ बघू पाऊस कसा आहे आणि मग चर्चा करू बरीचशी। मित्रांनो काय झालं माहिती आहे का, पावसाने 3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि अगोदर बी भरपूर पाऊस होता मित्रांनो। आपल्याला तलाव वगैरे फुल लोड आहेत। येत्या काळात अजूनही पाऊस होण्याचे चान्सेस भरपूर आहेत। चला मित्रांनो, इथं उतरायला अवघड आहे बघा। अरे बापरे बापरे, भरपूर अडचण तयार झालेली इथं। पाण्याचा आवाज येतोय मित्रांनो तुम्हाला जोरामध्ये। हे बघा किती अडचण झाली बघितली मित्रांनो। इथून पुढे आता हेच कंटिन्यू चालू राहणार आणि पाणी बघा किती पाणी वाहते। त्याच्यात माणूस वाहू शकतो, छोटा जबरदस्त असतं पाणी। ते कंटिन्यू चालू आहे। या पावसामुळे थोडं वाढ झालेली आहे आणि 15 दिवसापासून कंटिन्यू एवढं पाणी चालू आहे। मला दाखवतो मित्रांनो, बघा किती पाणी पडते, किती होतं। जबरदस्त असतं पाणी। आमच्या इथं असले 4-5 ओढे आहेत, सगळ्यांना एवढं पाणी चाललेलं आहे। कंटिन्यू एवढं पाणी वाहते, जबरदस्त पाणी। आणि हे बघा खाली दिसते। आता आमचा इकडं शेतात जायचा रस्ताच बंद झालेला आहे। हे बघा तुफान असं पाणी आणि पाऊस बी भरपूर जोराचा झाल्यामुळं पाठीमागच आम्हाला जवळजवळ 5-6 पाऊस मोठे झालेत आणि त्याच्यामुळं भरपूर पाणी म्हणजे चालू आहे। बराच भाग असा आहे महाराष्ट्राचा त्या ठिकाणी अजून पाऊस नाही। मला असं वाटतं ईश्वराने तिथं सुद्धा पाऊस द्यावा। तिथल्या जनावरांसाठी असेल, लोकांसाठी असेल, फार महत्त्वाचं आहे। कारण गेले 2 वर्ष आपण पाणी शोधण्याचं काम करतोय 4-5 राज्यामध्ये। पाणी गेल्या वर्षी कुठेही म्हणजे जवळजवळ 90% ठिकाणी पाऊस नव्हता। त्याच्या गेल्या वर्षी पाणी संपलेलं मार्च एप्रिलला गेला आणि हे गेला जवळ 16-17 महिने झाले बिगर पाण्याचं काम चालू आहे। बळच लोक जगतायत आणि माझी धावपळ भरपूर झाली। आपले 6000 पॉईंट त्या 1.5 वर्षामध्ये कंप्लीट झाले। ब्रेक रेकॉर्ड सुपर डुपर हिट 6000 पॉईंट तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या विश्वासानं झाले। आणि एवढी धावपळ आजारी असताना तुमच्यामुळंच झाली, कारण तुम्ही जो विश्वास ठेवला आणि त्याला आपण पात्र राहिलो। त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो, काम करायला भरपूर मजा आली आणि तुम्ही जो सपोर्ट केला, मला असं वाटतं याच्या पुढच्या काळातही आपण ते काम वेगळ्या पद्धतीने चालू ठेवणार आहोत। लवकरच पाणी शोधण्याचं जुगाड तयार होतं आहे। अर्ध झालेलं आहे, अर्ध बाकी आहे। त्यात अजून काही अडचणी येतात का ते बघू आणि पुढची दिशा ठरवू। तर मित्रांनो मला असं वाटतं सर्वांनी पाणी शोधक व्हायचं या पुढच्या काळामध्ये। आपली कुठेही फसवणूक होऊ नये, कुणाची फसवणूक होऊ नये। स्वतःच्या आत्मविश्वासावर पाणी शोधणे आणि पॉईंट घेणे, विहीर असेल, बोर असेल, तर येत्या काळामध्ये सध्या गरज सगळ्यांना आहे। म्हणजे पाणी सगळ्यांना लागणार आहे। पाण्याची पातळी खोल होत चाललेली आहे। पहिले पाणी बऱ्यापैकी संपणार आहेत, एंडिंगला आहेत। गेल्या वर्षी 20-20 वर्षाचे चालू बोर बंद झालेत आणि यंदाही तीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणात अजून जाणवते। बऱ्याच भागामध्ये पाऊस भरपूर आहे, आमच्या भागामध्येही पाऊस भरपूर आहे। पाठीमागं बघा भरपूर पाऊस दिसतोय, अजून आभाळही येते। इथून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जवळून। जरा आवाज येतोय का मित्रांनो? पाणी अडवा, पाणी जिरवाचं भरपूर मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे। हा त्याचा बॅकवॉटर भरपूर दूरपर्यंत गेलं, जवळजवळ 300-400 मीटर आहे आणि अशा प्रकारचे आमच्या इथं 10-15 केटी आहेत आणि प्रत्येक वड्यावर 4-5 केटी असल्यामुळं आमच्या गावामध्ये पाणी भरपूर प्रमाणात अडवलं जातं आणि समोरच्या डोंगराला मोठ्या प्रमाणात पाणी अडवा, पाणी जिरवाचं काम झालेलं आहे।
काळात मला वाटते बऱ्यापैकी पाणी अडवा पाणी जिरवायचं काम आपण सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन करायला पाहिजे. काय होतं माहिती आहे का, आज काळाची गरज आहे. पाणी फार दुर्मिळ होत चाललं आहे, पाऊस कमी होतो आहे. येत्या काळात पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, शेत तलाव म्हणजे पाणी जमिनीत मुरवणे याच्यावर भरपूर काम करावं लागणार आहे. महाराष्ट्रातून भरपूर झाडं दरवर्षी लाखो करोडो झाडं कापली जातात, त्याच्यावरही बंधन यायला पाहिजे. तसा पाऊसच कसा पडेल हो. मला असं वाटतं उष्णतेचं प्रमाण यंदा नागपूर 48-49 डिग्री तापमान झालं. पुढच्या वर्षी 51-52, त्याच्या पुढच्या वर्षी 53-54. प्रत्येक वर्षी जर 2 डिग्रीने वाढत गेलं तर मला वाटतं तिथल्या माणसांनी जगायचं कसं, जनावरांनी जगायचं कसं. येत्या इथून पुढं मला वाटतं सगळ्यांनी जपून पाणी वापरू, पाणी अडवू, पाणी जिरवू, पाण्यावर भरपूर काम करू. पाणी अचूक शोधण्याचं बी काम आपण तुमच्या सहाय्याने केलं आणि मला वाटतं इथून पुढे त्याची फार गरज सगळ्यांना आहे आणि त्याचा फायदाही सगळ्याला होईल असं मला वाटते. चला मित्रांनो, मला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओत मला काय दुसरं सांगायचं नाही. पाऊस भरपूर चालू आहे कालपासून. कालही व्हिडिओ बनवला नाही, आज मला एक व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत पाठवू. कारण बरेच मित्र म्हणतात सर तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे, आम्हाला पाठवून द्या. तसं नाही करता येतो. तसं करता आलं असतं तर 100% दिला असता पाठवून, पण ते आपल्या हातात नाही आहे. आणि तुम्हालाही पाऊस येईल, थोडा मागं पुढं होईल, पण पाऊस ईश्वर कृपेने सगळ्याला येईल ही देवाला विनंती केलेली आहे. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू त्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.